जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या डी गुकेशवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे। वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी जगज्जेता होत डी गुकेश याने नवा इतिहास रचला आहे। विश्वविजयी झाल्यानंतर सध्या डी गुकेशचं धोनी कनेक्शन मोठं चर्चेत आहे। म्हणूनच डी गुकेशचं हे धोनी कनेक्शन नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। भारताचा 18 वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावत इतिहास रचला आहे। सिंगापूर येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत चीनचा खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला पराभूत करत डी गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ विश्वविजेता ठरला आहे। प्रत्येक स्पर्धेत बाजी मारत आता डी गुकेशने थेट विश्वविजेते पदाला गवसणी घातली आहे। कॅन्डिडेट्स बुद्धिबळ ऑलिम्पियाड ते जागतिक अजिंक्यपद असे अनेक टप्पे पार करत अखेर डी गुकेश विश्वविजेता झाला आहे। देशाला विश्वनाथन आनंद सारखे खेळाडू देणाऱ्या शाळेत गुकेश शिकत होता। विश्वनाथन आनंद व ग्रँड मास्टर प्रज्ञानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत गुकेशने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली। अगदी या खेळासाठी त्याने त्याची शाळा देखील सोडली, पण बुद्धिबळाचा सराव त्याने अखंड आणि नियमित ठेवला आणि त्याने घेतलेल्या या कष्टांचे फळ म्हणजे त्याने मिळवलेला विजय। 2018 साली सलग 108 दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम करणाऱ्या लिरेनला हरवत डी गुकेशने विजय मिळवला। 13व्या डावापर्यंत सर्व सामना बरोबरीत होता। त्यानंतर उत्कंठा वाढवणारे डाव 4 तास व 58व्या चालीनंतर 7.5 विरुद्ध 6.5 अशा फरकाने गुकेशने सामना जिंकला, तर विजयी गुकेशला $25 लाख पुरस्कार देखील मिळाला आहे। बुद्धिबळ स्पर्धेत खेळताना खेळाडूच्या कौशल्यापेक्षाही खेळाडूच्या मानसिक स्थितीची जास्त परीक्षा होते, त्यामुळे मानसिक स्थिती चांगली ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे। म्हणूनच कॅन्डिडेट स्पर्धा जिंकल्यानंतर गुकेशने मेंटल कंडिशनिंग प्रशिक्षक शोधण्यास सुरुवात केली होती आणि त्याने पॅडी उपटन यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडूनच कोचिंग घेण्याचे ठरवलं होतं आणि पॅडी उपटन यांनी देखील गुकेशच्या विजयात महत्त्वपूर्ण अशी भूमिका पार पाडली। 2011 मध्ये मेंटल कोच पॅडी उपटन यांनी महेंद्रसिंग धोनीला देखील विश्वविजेता होण्यास मदत केली होती। 2011 मध्ये भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्ड कप जिंकण्यात पॅडी उपटन यांची महत्त्वाची मदत झाली होती। विश्वविजेता बनल्यानंतर भावुक झालेल्या गुकेशचा विजयानंतरचा रडतानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे। तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलात का आणि यावर तुमची प्रतिक्रिया काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।